शरद पवार कोणाला म्हणतात? जोपर्यंत सरळ आहेत तोपर्यंत ते सरळ आहेत. जर कोणी त्यांच्या वाकड्यात गेलं तर त्यांचा तो पाय काढण्यात येईल. सरळ तोपर्यंत सरळ, कोणी वाकडं पाऊल टाकलं तर तो पाय काढ. मित्रांनो, आठवतोय का तुम्हाला तो दिवस? 10 ते 12 वर्षापूर्वी शरद पवार साहेबांच्या गालात मारणारा त्यानंतर कधीच दिसला नाही. तर अजित पवारांचा घात करणारा आता कुठे जाईल याचा विचार न केलेलाच बरं. अजितदादांच्या मृत्यूनंतर अनेक जणांना वाटलं की आता राष्ट्रवादीचं अस्तित्व संपलं. राष्ट्रवादी काँग्रेस संपली. पुतण्या गेला, काका थकले. रोहित पवार बच्चे आहेत, युगेंद्र पवार कच्चे आहेत. पण मित्रांनो, एक गोष्ट लिहून घ्या, ही सर्वांची अंधश्रद्धा आहे. कारण शरद पवार यांच्या मनात काय सुरू आहे हे चांगल्यांना कधीच कळणार नाही. कधीच कोणाला न सुटणारं गणित म्हणजे शरद पवार साहेब. एवढे सगळ्यांनी लक्षात ठेवावं. विरोधी पक्षाकडे लढायलाच कोण नाही. आणि म्हणजे आमच्याकडे पैलवान आहेत म्हणजे तेल लावून, अरे भाजी पैलवान आहेत. कालपर्यंत हिकडच्या तालमीत होता, आज हिकडच्या तालमीत गेला आणि तेल लावून येतो. ये काय मामा, येऊन द्यायचं ना. त्यांना मी सांगितलं, अरे बालका, एवढ्याची कुस्ती सुद्धा खेळायची ज्याच्यात कुवत नाही त्यांनी कुस्तीची गोष्ट सांगावी आणि कोणाला सांगावी मला. मी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष आहे. संबंध महाराष्ट्रातल्या पैलवान सगळ्या तालमी हे माझ्या अंडर. राजकारणात दिसतं ते कधीच खरं नसतं आणि जे खरं असतं ते कधीच दिसत नसतं. हे वाक्य जर कुणाच्या आयुष्याला तंतोतंत जुळत असेल तर ते नाव आहे शरद पवार. विधानसभेत शोक प्रस्ताव मांडत असताना तुम्हाला ठाऊक असेल, प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं. त्यानंतर वरळीच्या मैदानात श्रद्धांजली सभा झाली. त्या ठिकाणी महाराष्ट्रभरातील सर्व आमदार, खासदार, मोठे अधिकारी, उद्योगपती, अभिनेते हे सर्वच उपस्थित होते. तुम्ही पाहिलं असेल. परंतु एवढ्या प्रचंड गर्दीत त्या मैदानात एक अतिशय महत्वाची खुर्ची मात्र रिकामी होती. ती खुर्ची म्हणजे कुणाची? शरद पवारांची. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या ठिकाणी शरद पवारांचं असणं आवश्यक असतं त्याच ठिकाणी त्यांचं नसणं ही राजकीय भूकंपाची पूर्वसूचना असते. सध्या पवार साहेबांची तब्येत ठीक नसल्यामुळे ते रुग्णालयात उपचार घेत आहेत, हे जगभरात ठाऊक आहे. परंतु तिथेही नेमकं त्यांच्या मनात काय सुरू आहे हे ब्रह्मदेवाला देखील सांगता येणार नाही. तुम्हाला ठाऊक आहे, अजित पवार गेल्यानंतर अनेक जणांना वाटलं असेल की आता राष्ट्रवादीचं अस्तित्व संपलं. पुतण्या गेला, काका थकला, रोहित बच्चा आहे, युगेंद्र काय तर कच्चा आहे. ही पण एक गोष्ट लिहून घ्या, ही सर्वांची अंधश्रद्धा आहे. काही राष्ट्रवादीतील नेत्यांनाच वाटलं असेल की आपण आता हा पक्ष हस्तगत करू. परंतु त्यांना हे ठाऊक नव्हतं की राष्ट्रवादी जरी दादांची असली तरी त्यामागे उभा असलेला हात हा शरद पवारांचा आहे. अपघात झाल्यानंतर अवघ्या 5 मिनिटात साहेबांनी जी चाल खेळली ती चाल बघून अख्ख्या देशाचं राजकारण हादरलं आहे. ज्या दिवशी अख्खा महाराष्ट्र ओरडत होता की हा घातपात आहे, त्याच वेळी पवारांनी सांगितलं की हा केवळ अपघात आहे. ही मोठ्या नेत्याची फक्त एक साधी प्रतिक्रिया नव्हती मंडळी, परंतु पुढे येणाऱ्या एका मोठ्या वादळापूर्वीची स्मशान शांतता होती, हे लक्षात घ्या. आज साहेब रुग्णालयात असले तरी काय झालं, तरी त्यांचे मोहरे गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत गुप्तपणे रेखी करण्यासाठी पसरलेले आहेत, हे लक्षात घ्या. पवारांनी असा कोणता डाव टाकला की सत्ताधाऱ्यांचे धाबे हल्ली दणाणलेले आहेत. कारण 2 कावळे घासावर टपलेले आहेत हे त्यांच्या पवारांच्या आधीच लक्षात आलं होतं मंडळी. दुसरी महत्वाची गोष्ट ही होती की पुढे अजित पवार ते रोहित पवार हे पक्षाचं हस्तांतरण पवारांनंतर, विलिनीकरणानंतर दादा हळूहळू रोहितला डाव शिकवतील, तरबेज करतील आणि मग पुढे राष्ट्रवादीचा गाळा सुरळीतपणे सुरू राहील. परंतु या सर्व स्वप्नांची क्षणात राखरांगोळी झाली आणि ती राखरांगोळी झाल्याचे पाहून पवार आतून प्रचंड तुटले, परंतु खंबीरतेपासून जराही हटले नाही. उभा महाराष्ट्र ओरडतो आहे की हा घातपात आहे, तरी देखील पवार म्हणतात हा अपघात आहे. हे वाक्य, हे स्टेटमेंट पवारांनी का केलं तर त्यांना विरोधकांचे गेम ठाऊक होते आणि म्हणूनच मग केवळ आणि केवळ विरोधकांना गाफील ठेवून घातपाताच्या तपासापर्यंत छुप्या पद्धतीने पोहोचण्यासाठी फेकलेली केवळ एक ती गुगली होती.
ही गुगली गेली महिनाभर कुणालाही मंडळी कळली नाही महाराष्ट्रात. पवारांनी हे स्टेटमेंट केलं, त्यानंतर सुप्रिया सुळे दिल्लीत आणि पवार काका कुठे? रुग्णालयात. त्यानंतर हळूच रोहित पवारांना साथ देण्यासाठी योगेंद्र पवारांची एंट्री बारामती पोलीस ठाण्यात. अशा एकामागून एक घटना महिनाभर घडत गेल्या. परंतु गुगली मास्टर पवार साहेब मात्र यावेळी कुठेही माध्यमांवर दिसले नाही. या सर्व घडामोडी सुरू असताना साहेब कुठे? तर ते होते रुग्णालयात. रुग्णालयात देखील त्यांच्या मनात नेमकं काय शिजत होतं हे ब्रह्मदेवाला देखील सांगता येणार नाही मंडळी, लक्षात घ्या. हे सगळं घडता घडता एक महिना लोटला आणि अखेर काल दादांच्या अपघातासंबंधीचा पहिला अहवाल पुढे आला. अहवाल कसा? थातुरमातुर, अगदी बाळबोध. तर बघा, हा देखील 28 तारखेला टाकलेल्या गुगलीचाच परिणाम होता. कसा? पुढे ऐका. पवारांनी म्हटलं होतं हा घातपात नाही. याच पवारांच्या गुगलीमुळे सर्व गाफील राहिले आणि तिकडे रोहित पवार वातावरण पेटवत राहिले. त्यामुळे घाईघाईने अहवाल पुढे आला आणि बाळबोध अहवाल बघून लोक पुन्हा चिडले कालपासून. आणि ही आग कालपासून पुन्हा तीव्र झाली महाराष्ट्रभरात. पहिल्याच दिवशी पवारांनी हा घातपात आहे असं सांगितलं असतं तर काय झालं असतं बघा. इकडे पवार कुटुंब दादांच्या सोपस्कारात व्यस्त राहिलं असतं आणि तिकडे अनेक पुरावे ताबडतोब नष्ट करण्यात आले असते. हा केवळ अपघात आहे असं सांगितल्यामुळे विरोधक गाफील राहिले. सर्वांना असं वाटलं आपण सुटलो, आपला रस्ता पवारांनीच हे स्टेटमेंट देऊन मोकळा केला. पण त्यांचं नाव आहे शरद पवार. एक लक्षात घ्या, अहो 24 तास सोबत राहिलेल्या पत्नीने 60 वर्ष सोबत संसार करून देखील स्वतःच्या पत्नीला अजूनही कंप्लीट पवार कळले नाही. कंप्लीट. तर या चांडाळ चौकडीला कसे कळतील? राष्ट्रवादी पक्ष विभक्त झाल्यापासून तर पुन्हा विलिनीकरणाच्या बैठकीपर्यंत कोण कोण विघ्न संतोषी कावळे राष्ट्रवादीचा घास गिळण्यासाठी टपून बसले होते ते पवारांना आधीच कळलं होतं, हे लक्षात घ्या. आणि म्हणूनच विमान अपघात झाल्यानंतर पवार अधिक सतर्क झाले, सावध झाले आणि डोंगरा एवढ्या दुःखाची आपल्या मनाला तात्पुरती समजूत घालून दादांच्या मृत्यूच्या दिवशी फक्त तासभरातच त्यांनी ही गुगली फेकली होती. राजकारणातील अख्ख्या हयाती संपतील मित्र हो, पण पवारांचे डाव कुणालाही कळणार नाही, हे लक्षात घ्या. पवार ज्या दिशेने वार करतात ना त्या दिशेने बसलेले ते कधीच राहत नाही, लक्षात घ्या. नेमका मार कुठे लागला आहे शरीरावर हे केव्हा कळते? सूज आल्यावर. अख्ख्या देशातच नव्हे तर जगभरात पवारांचे प्यादे आहेत, लक्षात घ्या. सिनेमापासून तर उद्योगापर्यंत सर्वांशी जुने संबंध पवारांचे आहेत. अनेकांवर त्यावेळी त्यांनी उपकार देखील करून ठेवलेले आहेत आणि त्यामुळेच त्या उपकाराची परतफेड म्हणून प्रत्येक गोष्टीची माहिती घरबसल्या पवारांना मिळते. एवढंच नाही तर भाजपात अंतर्गत काय सुरू आहे, दादांच्या गटात 4 भिंतींच्या आत काय सुरू आहे हे सर्व दररोज पवारांना कळते. जिथे पवार उपस्थित नाही तिथली खडा ना खडा माहिती पवारांना मिळते. ती माहिती त्यांना कोण पुरवते हे एक रहस्य आहे. त्यामुळे विरोधकांना गाफील ठेवून डाव खेळणं यात त्यांचा हातखंडा आहे. त्यामुळे अजितदादांचा अपघात की घातपात याच्या मुळापर्यंत साहेब अगदी गुप्तपणे जातीलच. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, लिहून ठेवा. सुनेत्रा पवारांनी कोणती पावलं उचलावी, जय आणि पार्थची भूमिका कोणत्या वेळी काय असली पाहिजे, युगेंद्र पवारने केव्हा एंट्री करायला पाहिजे, सुप्रिया सुळेंनी पत्रकारांपुढे कोणती प्रतिक्रिया द्यायला पाहिजे, हे सर्व स्क्रिप्टेड असतं, स्क्रिप्टेड. आणि म्हणूनच रोहित पवारांना साहेबांनी मुक्तपणे मैदानात सोडलं आहे. तू बोल, तुला काय बोलायचं आहे ते. पवार साहेब नेमक्या यातून 2 महत्वाच्या गोष्टी साध्य करतील मंडळी, असा माझा अंदाज आहे. एक म्हणजे अजित पवारांच्या मृत्यूचा छडा लावण्याचा 100% प्रयत्न करतील आणि हा छडा लावण्याच्याच निमित्ताने ही सुवर्ण संधी साधून ते राष्ट्रवादीसाठी नवा दादा उभा करतील, ज्याचं नाव असेल रोहित पवार.